टिळकवाडी सोसायटीच्या प्लॉटवर बेकायदेशीर कार्यक्रम, कुलूप तोडून कब्जाचा प्रयत्न, पोलीस कारवाई न झाल्याचा आरोप, अहर्म सोसायटी सदस्यांची तीव्र नाराजी। टिळकवाडी परिसरातील अहर्म कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मालकीच्या प्लॉटवर बेकायदेशीररित्या कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता 18 ते 20 मार्च 2026 दरम्यान या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे। सोसायटीच्या माहितीनुसार प्लॉट क्रमांक 664/7/1/2 अ 2/1 रामायण बंगल्याच्या पाठीमागे टिळकवाडी हा पूर्णपणे सोसायटीच्या मालकीचा आहे। मात्र काही अज्ञात व्यक्तींनी कंपाऊंडला लावलेले कुलूप तोडून बेकायदेशीररित्या जागेवर प्रवेश केला आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले आहे। हा प्रकार दंडेलशाही आणि मनमानी पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप सोसायटीकडून करण्यात आला आहे। या संदर्भात सोसायटीच्या सदस्यांनी यापूर्वीही सरकारवाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी दिल्या असल्याचे सांगितले जाते। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सदस्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सोसायटीच्या मालमत्तेचे संरक्षण आणि बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे। टिळकवाडी रामायण बंगल्याच्या मागे आमच्या सोसायटीच्या मालकीचा 1283 मीटरचा प्लॉट आहे, खरेदीचा प्लॉट आहे। त्याच्यावर एक दत्त महाराजांचं मंदिर, एक हनुमान महाराजांचं मंदिर याच्यासोबत आम्ही ही प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे। गेल्या महिन्यात आम्ही 2 महिने नवीन मंदिर बांधून गेल्या महिन्यात तिथे विधीपूर्वक स्थलांतर केलेले आहे। फार सुंदर मंदिर बांधलेलं आहे। सर्व विधीचे पालन करून तिथे स्थलांतरित केलेले आहे। या 2 महिन्याच्या कार्यकाळात कोणीही तिथे आमच्या विरुद्ध ऑब्जेक्शन घेतलेला नाही आहे, कोणी तिथे विरोध दर्शवलेला नाही आहे। आणि अचानक गेल्या 4-5 दिवसात काही लोकांनी तिथं अतिक्रमण करायची सुरुवात केली। आमच्या प्लॉटवर प्रवेश करून तिथे कलर, मंडप, कुलूप तोडून अशी बेकायदेशीर कृत्य केलेली आहे। आम्ही तरी पण शांततेच्या मार्गाने चर्चा करण्यास तयार आहे। आम्ही माननीय आयुक्त साहेबांना पण आज फक्त विनंती करायला आलेलो आहे, त्यांनी आम्हाला याबाबत संरक्षण द्यावं। आमची प्रॉपर्टी ही टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे, कुणाचाही वाद नाही आहे त्याच्यामध्ये। मंदिराबद्दल आस्था आम्हाला पण आहे, आम्ही पण विधीपूर्वक त्याची काळजी, त्याचं संरक्षण करण्यास कटिबद्ध आहोत। फक्त आमची एकच विनंती आहे की हा जो उद्या परवाचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम पुढे घेऊन जावा। दोघं पक्षकारांनी एकत्र बसून समाजाच्या वरिष्ठांच्या समोर चर्चा करून याच्यात शांततेत मार्ग काढावा, म्हणजे आमचे पण तिथे घरं होतील, मंदिर पण तिथे होईल आणि फार चांगल्या रीतीने हा प्रश्न सुटू शकेल अशी आमची विनंती आहे। समोरच्या लोकांना पण आमची वारंवार विनंती आहे की आपल्याला या बाबतीत कुठलाही संघर्ष करायचा नाही आहे। नाशिक ही शांतप्रिय सिटी आहे, आम्हाला पण शांतता हवी आहे। आमचा समाज अहिंसाला मानणारा समाज आहे। तरी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, फक्त उद्या, परवा आणि 20 तारखेचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो अजून पुढचा मुहूर्त काढा, पुढच्या मुहूर्ताला हे कार्यक्रम करा। तोपर्यंत आपण बसून आपण हा विषय शांततेत मिटवू, समाजाचे 2-4 प्रतिष्ठित लोक मध्ये टाकू आणि हा विषय आपण संपवून देऊ असं आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे। आयुक्त साहेबांना पण आमची हीच विनंती आहे की तुम्ही लोक सगळे मध्ये या आणि आम्हाला याचे संरक्षण द्या।